शासन हेरे सरंजाम प्रकरणातील वाद 1 महिन्यात मिटवणार, आमदार शिवाजीराव पाटील यांचं प्रतिपादन। नागपूर विधान भवन हिवाळी अधिवेशन 2025 चंदगड इथं झालेल्या जाहीर सभेत राज्याचे मुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शब्द दिला होता, हेरे सरंजाम प्रश्न या हिवाळी अधिवेशनात 100% सोडवणार आणि मुख्यमंत्र्यांनी तो शब्द पाळला। हेरे सरंजाम प्रकरणातील खालील त्रुटी दूर करण्यात याव्यात यासाठी आज विधान भवनामध्ये लक्षवेधी मांडली। यावर राज्याचे महसूल मंत्री माननीय आमदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी सकारात्मक भूमिका घेत शासनानं हेरे सरंजाम प्रश्नी खालील मागण्या मान्य केल्याचं सांगितलंय। शासन 15 दिवसात वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 करून देणार, अभिलेखांची अनुपलब्धता, अर्जदार यांच्याकडे हेरे सरंजाम इनाम जमीन वाटपाबाबत मूळ फेरफार, इतर आवश्यक अनुषंगिक फेरफार 1951 पासूनचे सातबारा उपलब्ध नाहीत, तसेच अभिलेख कक्षामध्येही सदरच्या कागदपत्रांचा आढळ होत नसल्यानं प्रकरण मंजूर करणं याबाबत निर्णय घेणं अडचणीचं ठरतंय। विनापरवाना खरेदी विक्री व्यवहार व बिनशेती वापर यामुळे हेरे सरंजाम जमिनीबाबत शर्तभंग झालेले आहेत। यामध्ये किती वेळा शर्तभंग झालाय समजून येत नाही, त्यामुळे शर्तभंगाची रक्कम भरणा करून घेणं अडचणीचं ठरतंय। काही प्रकरणांमध्ये भूमी अभिलेख विभागाकडे एकत्रीकरण 9-3, 9-4 वाडी विभाजनामध्ये दस्तऐवज उपलब्ध नाहीत। सातबारावरील सर्व सहधारकांची संमती उपलब्ध होत नाही। केवळ एक व्यक्ती अर्जदार म्हणून अर्ज करत असल्यामुळे त्यांच्या अर्जावर सर्व खातेदारांचा धारणाधिकार वर्ग 2चा वर्ग 1 करण्याबाबत मार्गदर्शन होणं आवश्यक आहे। बेदखल कुळ प्रकरणी शासन निर्णय 31 मे 2001 मधील विहित बाबींची पूर्तता अर्जदार यांच्याकडून होत नाही। हेरे सरंजाम प्रकरणातील जमिनींचे वाद मिटवण्यासाठी शासन स्तरावरून एक समिती नेमण्यात येणार। या समितीमध्ये प्रांताधिकारी, DYSLR, तहसीलदार यांचा समावेश असणार। हेरे सरंजाम इनाम जमिनीपैकी काही जमिनी मूळ कुळ वहिवाट अधिनियम इनामाच्या नवीन शर्तीनं वाटप झालेल्या आहेत, त्यावरही निर्णय देण्यात येणार। हेरे सरंजाम प्रकरणातील जमिनींची नजराना रक्कम शासन माफ करणार। हेरे सरंजाम प्रकरणातील नजराना रक्कम न आल्यानं त्यांची अंमलबजावणी करता येत नाही, त्यामुळे ती नजराना रक्कम माफ करावी। विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी संजय आगाशे, चंदगड। काही कागदपत्र शासन दरबारी पूर्वी हा बेळगाव जिल्हा होता, सीमा भागातला जिल्हा आहे, आता हा कोल्हापूर जिल्हा आहे आणि आपल्याला जमिनी नावावर असून सुद्धा 3 प्रश्न आहे, त्यांचे 3 मुद्दे आहे। पहिला मुद्दा आहे की या हेरे सरंजाममध्ये वर्ग 2चं वर्ग 1 जमिनी करून त्यांचा प्रश्न आहे। शासन वर्ग 2चे वर्ग 1 जमिनी करण्याबद्दलचा निर्णय 15 दिवसामध्ये घेईल। अधिकार अभिलेखासंबंधी काही वाद निर्माण झाला, आम्ही क्लास 2 क्लास 1 करू 15 दिवसात करू, पण काही वाद निर्माण झाले असतील त्या ठिकाणी अधिकार अभिलेख संबंधाने काही वाद तयार होतील, ते आहेत काही वाद तिथे। प्रांतात तिथला जो प्रांत आहे तिथला DYSLR आहे आणि तिथे तहसीलदार, DYSLR तहसीलदार आणि प्रांताच्या अध्यक्षतेखाली कमिटी तयार करून जे काही तिथे वाद तयार होतील त्यांचा निपटारा महिन्याभरात ही कमिटी करेल। प्रांताच्या अध्यक्षतेखाली DYSLR आणि तहसीलदार ही कमिटी या काही वाद निर्माण झाले त्याचा निर्णय महिन्याभरात करेल। तिसरी आपली मागणी आहे, क्लास 2 क्लास 1 करताना शेतकऱ्याकडून नजराना घेऊ नये। तर क्लास 2 क्लास 1 करताना शेतकऱ्याकडून कुठलाही नजराना सरकार घेणार नाही। 3ही बाबी मी आपल्या मान्य करतोय।